ठिकाणी जे 40 गावचे ऊसतोडी कामगार होते, आज या देवाच्या कृपेने आणि त्यांच्या नशिबाने आज त्यांचं जीवन आणि मुख्य प्राण्याचं जीवन वाचलं. आपण इथं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हा अपघात छोटा नव्हता दिसायला. आता तो आपल्याला अक्षरशः आम्ही पळत आल्यानंतर आमच्या डोळ्याचे अंगावरले काटे अक्षरशः भरून गेले आमचे. काय करावं काय सुचना. 10 मिनिटांनी बाबा त्या गाडी खालून निघाली. म्हणजे किती बाबांचं नशीब बळवंत होतं. विनंती करतो आपल्या माध्यमातून पाटबंधारे खात्याला विनंती आहे, या पुलाची एवढी उंचीची गरज नसताना का उंच केला. आतापर्यंत आम्ही रातचे किंवा दुपारचे किंवा आता या ठिकाणी असे 5-6 वेळा हे अपघात आम्ही असे माणसांचे जीव वाचवले. विनंती करतो ह्या पुलाची हाईट कमीत कमी 2 मीटरने कमी करावी आणि हे साईडचे जे भरावे ते तातडीने ज्या कुणा ठेकेदाराचं काम असेल अशा ठेकेदारांना कडक शब्दामध्ये त्यांनी निर्देश करावा. आमदार साहेबांना विनंती, लगेच तातडीने त्यांनी या कामाला चालना द्यावा ही आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. नाहीतर अन्यथा हे काम बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन इथं आम्ही सर्व धामणगाव असो. हा रस्ता म्हणजे कुत्तूरला जाण्यासाठी प्रमुख रस्ता आहे. त्यामुळं आपण आमदार साहेबांना विनंती, या बाजूने उभं असल्यानंतर त्या बाजूला काहीच दिसत नाही. 4-5 ॲक्सिडेंट झाले इथं आणि लोकांचे प्राण पण वाचले. पण कृपा करून आपण या पुलाक जातीनिशी लक्ष घालावे ही आमदार साहेबांना विनंती. कारण तुम्ही आमचे पालक आहात. आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना हात जोडून विनंती करतो, आमदार साहेब तुम्ही कृपा करून या पुलाचं काम मार्गी लावा ही आपणास विनंती. राम.